पाहिजे. स्वर्ग मिट जाएगा, धरती मिट जाएगा, मेरा वचन कभी मिटेगा आणि नहीं. आकाश निघून जाईल, पृथ्वी नष्ट नाहीशी होईल, पण त्याचं वचन कधी Every मिटणार नाही. word that proceeded from the mouth of God became the living word. आणि जो काही शब्द देवाच्या मुखातून निघाला तो जिवंत शब्द झाला. Praise the Lord. हालेलुया. So I was talking to you about the resurrected body of Jesus. आणि मी तुम्हाला येशूच्या गौरवी शरीराविषयी म्हणत होतो. If you read in Romans chapter 8 verses 29, आणि रोमकारस पत्र 8:29 जर the वाचाल Bible tells us that Jesus is the firstborn of the brethren. आणि तिथे म्हटले बंधूंमधून मरणातून पहिला उठलेला प्रभू येशू आहे. Praise the Lord. हालेलुया. See, in the Bible there are 10 incidents that dead people have become alive. आणि बायबल मध्ये अशा 10 घटना नमूद केलेल्या आहेत जिथे मेलेले उठलेले आहेत. Praise the Lord. हालेलुया. हो सकता उससे कहीं ज्यादा होगा, कदाचित त्यापेक्षा जास्त पण असतील. लेकिन बाइबल में 10 किस्सा लिखा है जहां मरे हुए लोग जिंदा हो गए. बायबल मध्ये 10 घटना लिहिलेल्या आहेत जिथे 10 वेळा लोक मेलेले उठले. Now I may not have the time, but it is written in 1 Kings chapter 17:22. आणि एक राजे 17:22 मध्ये लिहिले where prophet Elijah raised up a widow's son. आणि मग जो प्रॉफेट एलिया आहे त्याने विधवाच्या मुलाला उठवलं. In 2 Kings chapter 4 verses 33 to 35, आणि 2 राजे आणि 4:33-35 मध्ये लिहिले there Jesus raised up the Shunammite woman's son. आणि तिथे येशूने शुनेमकरींची बाई होती तिच्या मुलाला उठवलं. In 2 Kings chapter 13 verses 20 to 21, 2 राजे 13 20 से लेके 21 अगर पढ़ेंगे, 20 ते 31 मध्ये लिहिलंय. वहां पे एक बहुत सुंदर कहानी है. तिथे एक सुंदर घटना आहे. एलिशा नाम का एक प्रभु का सेवक था. अलिशा नावाचा देवाचा सेवक होता. He told his master Elijah, I want double portion of your आणि anointing. अलिशाने एलियाला सांगितलं की मला तुझ्या अभिषेकाचा डबल भाग पाहिजे. उसने पूछा तुमको क्या चाहिए? He asked Elisha, what do you want? एलियाने विचारलं तुला काय हवंय? He said, I want double portion of your anointing. तो म्हणाला तुझ्यावर जो अभिषेक आहे त्याचा दुप्पट वाटा मला पाहिजे. And the Bible says that he was also a very anointed man. आणि बायबल सांगतो तो देखील खूप अभिषिक्त व्यक्ती Okay, होता. cutting the story short, आणि मोठी कथा छोटी when करतो. Elisha died, आणि जेव्हा एलिशा मेला he was put in the grave, आणि त्याला कबरेत टाकलं and many years passed, he was dead and put in the grave. आणि अलिशा मरून खूप वर्ष झाले होते. And during that time, त्यावेळी one person in Israel had died, आणि इस्रायल मधला एक व्यक्ती मेला and they brought his funeral service and they were going to bury him close to Elisha's grave. आणि मग त्याचा अंत्यविधी झाला आणि जिथं अलिशाला पुरलं होतं तिथेच त्याला पुरण्यात आलं. And at that time, some of the people came to attack the Israelites. आणि मग त्यावेळी काही लोक इस्रायल लोकांवर हल्ला So करायला they were आले. so scared, ते एवढे they घाबरले didn't know what to do. They just threw him in the grave. आणि त्यांना कळलं नाही त्यांनी ती बॉडी फेकली त्या वो कबरेत. मरा हुआ आदमी का शरीर को उस लोग ने उस ग्रेव में फेंक दिया, आणि ते मेलेल्या शरीराला त्या कबरेत टाकलं और सब लोग भाग गए वहां से. आणि सगळे पळून गेले. And बाइबल में ऐसा लिखा है, बायबल मध्ये असं लिहिलंय एलिशा का जो हड्डियां थे उसके अंदर भी अभिषेक था. अलिशाची जी हाडं होती त्याच्यात पण अभिषेक Praise the Lord. His होता. bones had anointing. आणि त्याच्या हाडांमध्ये अभिषेक And होता. the moment the bones touched this man, this dead body, suddenly he got up and he became alive. आणि जसं या मेलेल्या माणसाचं शरीर हाडांना लागलं तो मेलेला उठून उभा Praise the राहिला. Lord. हालेलुया. Hallelujah. Hallelujah. See, so many people became alive after being dead. आणि बघा ना कित्येक लोक होती मेलेल्यातून परत उठली. In Luke chapter 7 verses 14 to 15, Jesus raised up the widow's son. आणि लूक 7:14-15 मध्ये येशूने विधवा स्त्रीच्या मुलाला उठवलं. In Luke chapter 8 52 to 53, he raised up Jairus' daughter. आणि लूक 8:52-53 मध्ये याईराच्या कन्येला त्याने उठवली. In John chapter 11 43 to 44, he raised up Lazarus. आणि योहान 11:42-43 मध्ये लाजरसला उठवलं. Praise the Lord. हालेलुया. So many people, 10 incidents are written in the Bible. आणि 10 अशा घटना आहेत जिथे लिहिले मेलेले उठले. Matthew 27, it speaks about Jesus. आणि मत्तई 27 येशू बद्दल म्हटले. When Jesus was raised up from the dead, जेव्हा येशू प्रभूंना मरणातून उठवण्यात आलं during that time, Bible says त्यावेळी बायबल सांगतं that the graves in Israel, the graves also were opened, and many people came out of the grave, and they also became alive. आणि बायबल मध्ये असं लिहिलंय जेव्हा येशू उठला त्यावेळी कबरा आहेत त्या उघडल्या गेल्या आणि अनेक लोक जिवंत झाले. There was a shaking, there was like an earthquake everywhere. आणि भूकंप झाल्यासारखं झालं ठिकाणा The rocks split.
आणि जे दगड आहेत ते दगड फुटले and the tombs were opened, आणि कबरा आहेत त्या धाड करून उघडल्या and all गेल्या. those people who died in Christ had become alive. आणि मग सगळे ते लोक म्हणत होते ख्रिस्त जिवंत झालाय. In Acts chapter 9 verses 40, आणि प्रेषितांचे कृत्य 9:40 मध्ये Peter raised up, healed a man over there, a dead man. He raised up a dead man. पेत्राने मेलेल्याला तिथं उंच उठवलं. In Acts chapter 20 verses 9 to 12, आणि प्रेषितांचे कृत्य 20:9 ते 12 मध्ये Paul had so much of zeal for the Lord. आणि मग संत पौलकडे एवढा आवेश होता He देवाची was सेवा preaching. करण्याचा. एक बार माइक मिल गया, preaching कर रहा, भूल गया, घड़ी को देखा ही नहीं उसने. आणि मग जेव्हा त्याच्या पौलाच्या हातात माईक मिळायचा तो घड्याळ विसरून जायचा. इसलिए हमारे सामने घड़ी लगा है उधर, म्हणून आम्ही समोर घड्याळ लावले. क्योंकि माइक आज में हम लोग घड़ी को देखते ही नहीं फिर. आणि मग कधी कधी आपण माईक आल्यावर घड्याळाकडे बघत So नाही. Paul ने इतना लंबा मैसेज दिया उस दिन. आणि मग पौलाने एवढा लांब लचक संदेश एक दिला. आदमी तीसरे मंजिले पे खिड़की पे बैठ के सुन रहा था, नींद आके गिर गया वो नीचे. आणि तिसऱ्या मजल्यावर एक माणूस होता, झोप लागली आणि खाली पडला He died. आणि तो मेला तिथे. रिवाइवल सर्विस चल रहा था, अचानक एक आदमी का मौत हो गया उधर. आणि संजीवन सभा ठेवली होती पण एक व्यक्ती त्याच्यात मेला. पॉल आया वहां पे, उसको हाथ रखा, प्रेयर किया, वापस आ गया पुलपिट पे. आणि पौल ती सभा सोडली, हात ठेवला, परत पुलपिटवर वो आला. आदमी वैसे ही पड़ा था. तो माणूस तसंच पडला प्रेयर किया, आके वापस उसने प्रीचिंग स्टार्ट किया. आणि हात ठेवला आणि परत प्रचार करायला सुरुवात केली. मीटिंग खत्म होने के बाद वो आदमी भी उठा और घर को चले गया. Praise the Lord. मीटिंग Hallelujah. माणूस उठला आणि घरी गेला. So many people were raised from the dead. आणि कित्येक लोक बघा ना मरणातून उठले. But the point is this. पण मुद्दा हाय, Everybody who were raised from the dead, they died again. आणि जी लोक मरणातून उठली होती ती पुन्हा मेली. जितने भी लाजरस मर गया, जिंदा हो गया, पूरा दुनिया उसको आया देखने के लिए, लेकिन वो लाजरस एक दिन मर गया वापस. आणि तो लाजरस मेला होता आणि तो मरणातून उठला. अनेक लोक गावाच्या गाव त्याला बघायला आली आणि थोड्या वर्षांनी तो परत मेला. Romans chapter 8:29 tells us, आणि रोमकारस्पत्र 8:29 म्हणते, Jesus is the firstborn of the brethren. आणि प्रभू येशू बंधूंमधून उठलेला पहिला आहे. Jesus is the first person who when he rose up from the dead, he got a glorified body. आणि येशू प्रथम व्यक्ती असा आहे जो मरणातून उठला आणि त्याला गौरवी शरीर Many मिळालं. people were raised from the dead, आणि अनेक लोक मरणातून but उठले they were raised in their own body. आणि ते स्वतःच्या शरीरात उठले. But when Jesus rose up, he rose up with a glorified body. आणि जेव्हा येशू उठला तो गौरवी शरीर घेऊन उठला. And the beauty of this glorified body is, आणि सुंदरता ह्या गौरवी शरीराची ही आहे. this body doesn't become sick. आणि हे गौरवी शरीर आजारी पडत This नाही. body does not become old. हे शरीर वृद्ध होत नाही. This body has got good health, आणि ह्या शरीरामध्ये आरोग्य असतं. and this body is for eternity. आणि हे जे शरीर आहे ते सनातनासाठी असतं. अनंत काल का जीवन है. अनंत काळाचं जीवन आहे. Praise the Lord. हालेलुया. अभी ये जो शरीर है सिर्फ यीशु के पास है. आणि हे जे शरीर आहे फक्त येशूकडे आहे. Praise the Lord. हालेलुया. जब यीशु क्रूस पर मरा, the आखिरी वर्ड जो यीशु ने कहा क्या था वो? आणि येशू प्रभु जेव्हा मरणात वधस्तंभावर मेले शेवटचा शब्द हा What बोलले, was the last words? हे बापा मी It is finished. हे पूर्ण झालेलं आहे. Praise the Lord. हालेलुया. यीशु ने ये नहीं बोला मैं खत्म हो गया. येशू असं नाही म्हणाला मी संपलोय. मी मेलो रे, गेलो, संपलो. आता मी गेलो, संपलो, काय मेलो, खरं नाही. आता काय खरं नाही. खूप वाईट दिवस आले. खूप वाईट दिवस यीशु ने आले. ऐसे किस्म का बात नहीं किया कभी. येशूने असं नकारात्मक नाही म्हटलं. Praise the Lord. हालेलुया. When Jesus died, जेव्हा येशू प्रभू मेले he said it is finished. आणि ते म्हणाले आता सर्व Praise पूर्ण the Lord. झाले. हालेलुया. In the book of Philippians chapter 2, आणि फिलिप्पेकरस पत्रामध्ये 2 मध्ये 8, 9, 10 and all, if you read there, आणि 8, 9, 10 जर वाचाल, Bible says Jesus was obedient even to the point of death. आणि प्रभू येशू मरणापर्यंत ते त्याच्या मरने आज्ञाधारक तक वो आज्ञाकारक था. आज्ञाकारक था. आज्ञाकारक था. Praise the Lord. मरणापर्यंत आज्ञाकारक कितने होते. लोगों को समझ में आ रहा है? किती लोकांना See, we कळतंय. are obedient when everything is convenient. आणि मग सगळं काही व्यवस्थित असेल मग आपण काय आज्ञाधारक बनतो. हम चर्च को आते हैं जब हमको छुट्टी मिलता है. चर्चला येतो आपण जेव्हा सुट्टी असते. हम चर्च को आते हैं जब हमारा चर्च नाक के नीचे होता है. आणि जेव्हा घराच्या जवळ चर्च असतो तेव्हा आपण चर्चला हम येतो. चर्च को आते हैं जब सब कुछ अच्छा है. आणि सर्व काही चांगलं असल्यावर आपण चर्चला येतो. Praise the Lord. हालेलुया. लेकिन अगर तकलीफ आया, कोई प्रॉब्लम, किसने बोला
बोला ब्रदर आज एक दिन चर्च को मत जाओ, 1000 रुपए देता हूँ. हम बोले ठीक है, अपन प्रभु को बोलेंगे प्रभु मुझे क्षमा कर. एंड हम लोग क्या करते हैं, वो 1000 रुपए के पीछे भाग जाते हैं. आणि मग कधी कोणी म्हणाला की काही त्रास आला, म्हणाले ब्रदर चर्चला जाऊ नका, तुला 1000 रुपये देतो, मग आपण काय विचार करतो, प्रभूला सॉरी म्हणूया आणि चर्चला सुट्टी मारूया. कुछ लोग बोल रहे नहीं पास्टर हम ऐसा कभी करत नहीं. आणि काही लोक म्हणतात नाही पास्टर आम्ही नाही करत प्रेज असं. आपके बारे में नहीं है, पर है ऐसे कुछ. काही लोक असतात असे, प्रेज लॉर्ड कुछ लोग है ऐसे. काही लोक आहेत असे. मुझे याद है अनंता ब्रदर, मला माहिती आहे आनंद ब्रदर जेव्हा मैं प्रभु को धन्यवाद देता हूँ. प्रभूला धन्यवाद प्रभु देतो. ने पास अजय प्रभु ने हमें इतने सुंदर लोग दिया है. मैं प्रभु को कोटि कोटि धन्यवाद देता आणि प्रभूने आम्हाला एवढी सुंदर लोक देतात, मी प्रभूला कोटी हूं. कोटी दुनिया धन्यवाद इधर देतो. का उधर हो जाए, दुनिया इकडची तिकडे होईल, हमारे लोग चर्च में रहेंगे तो रहेंगे. आमची लोक चर्च मध्ये असणार म्हणजे Praise the Lord. असणार. हालेलुया. बहुत साल हो गए ये बात को, आणि खूप वर्ष झाली या गोष्टीला. बहुत दूर रहते हैं अनंता ब्रदर. आनंद ब्रदर खूप लांब राहतात. बारिश में, धूप में, ठंडी में. एंड दैट टाइम हमारा चर्च रात को होता था. आणि ऊन पाऊस वारा असू दे, आणि त्यावेळी चर्च आमचं संध्याकाळी नेवर असायचं, एब्सेंट फ्रॉम द चर्च. आणि चर्च मधून कधी ऍबसेंट राहिले नाही. वन डे ही केम एंड टोल्ड मी, आणि एक दिवशी त्यांनी येऊन मला म्हटलं, पास्टर अगला संडे में नहीं आने वाला, पास्टर पुढच्या रविवारी मी नाही येणार. क्योंकि हमारा घर में रिश्तेदार का एक शादी है, बहुत आणि नजदीक के लोग. ते म्हणाले आमच्या घरामध्येच जवळचेच लोकांचं लग्न आहे. तो बोला ठीक है, एक संडे नहीं आएगा तो चलेगा. मी म्हणले ठीक आहे, एक रविवार नाही आला काय प्रॉब्लेम नाही. संडे में नहीं केम, आणि जेव्हा रविवारी मी देखो आलो तो अनंत ब्रदर सामने बैठा है. आणि आनंद ब्रदर समोर उभे, मैं मन ही मन में सोच मतलब क्या शादी विधि कैंसिल हो गया है या लड़के भाग गए, क्या हो गया मालूम नहीं मुझे. आणि मला वाटलं की लग्न कॅन्सल झालं की काय. मीटिंग होने के बाद बोला क्या हो गया, तुम तो शादी में जाने वाले आणि थे. मी म्हणालो ब्रदर तुम्ही लग्नाला जाणार होते. The things he told me I will never forget. आणि जी गोष्ट त्यांनी मला सांगितली मी कधी विसरणार He नाही. said, पास्टर आपको बोला, घर जाने के बाद मैंने विचार किया, पास्टर तुम्हाला बोलल्यानंतर मी घरी गेलो, विचार केला, अगर मैं शादी में नहीं जाऊंगा तो मेरे रिश्तेदार गुस्सा हो जाएंगे. आणि जर मी लग्नाला गेलो नाही तर नातेवाईक रागवतील. अगर मैं चर्च में नहीं जाऊंगा तो यीशु नाराज हो आज जर जाएगा. चर्च मध्ये गेलो नाही तर माझा येशू तो नाराज मैं आहे. सोचा रिश्तेदार नाराज हो जाएंगे तो चलेगा, मेरा यीशु को मुझे नाराज नहीं करना है. आणि ते म्हणाले नातेवाईक नाराज झाले तर होऊ दे, पण माझ्या Come येशूला on, मला you need to नाराज give a good करायचं. clap for that. याच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. Come on, hallelujah. हालेलुया. That is called commitment. आणि हे करार करार That आहे, is called dedication. आणि त्याला तर समर्पण म्हणतात. Praise the Lord. हालेलुया. दुनिया इधर का उधर हो जाए, दुनिया इकडची तिकडे होऊ संडे के दे. दिन अगर रविवारी मुझे मिलना है तो खाली चर्च में मिल सकता है. आणि मी जर तुम्हाला कुठे सापडेन तर फक्त चर्च मध्ये सापडेन. Praise the Lord. हालेलुया. See, that is the commitment we have towards our God. आणि हाच तर करार आपण आपल्या देवासोबत केलाय. Heaven and earth will pass away, my word will never pass away. आकाश आणि पृथ्वी नाहीशी होईल, पण परमेश्वरचं वचन कधी नाहीसा होणार नाही. Praise God. हालेलुया. Okay, if you read in 1 Corinthians chapter 15 and verses 26, आणि 1 कोरिन्थ 15:26 जर तुम्ही वाचाल, वहां पे ऐसा लिखा है, तिथे असं लिहिले, the last enemy that will be destroyed. जो शेवटला शत्रू नाहीसा केला जाईल, जो शेवटला शत्रू नाहीसा केला जाईल तो मृत्यू होय. क्या लिखा है यहाँ पे? जो शेवटला शत्रू नाही, आखिरी दुश्मन. शेवटचा शत्रू. बोलो आखिरी दुश्मन. बोला शेवटचा शत्रू. बोलिए आखिरी दुश्मन. शेवटचा शत्रू. फिर से बोलिए, पुन्हा एकदा बोला शेवटचा शत्रू. और एक बार बोलिए. पुन्हा एकदा बोला. जब यीशु ने क्रूस पे से कहा, जेव्हा येशूने वधस्तंभावरून म्हटलं मेरा काम खत्म हो गया, माझं काम आता पूर्ण झालंय. क्या काम खत्म हुआ मालूम? कुठलं काम पूर्ण झालं? यीशु ने अपना लहू बहाया, येशूने त्याचं रक्त मेरे सांडवलं, पापों को धो लिया, माझे पाप धुवून टाकले. पेंटिकॉस्ट का दिन उसके आत्मा से भर दिया. 50व्या दिवशी त्यांनी त्याच्या आत्म्याने भरलं. और एक्ट्स चैप्टर 1 में, आणि प्रेषितांचे कृत्य 1 मध्ये देयर बाइबल में ऐसा लिखा है तिथे बायबल मध्ये लिहिलंय कि यीशु उसके डिसाइपल्स के साथ खड़े थे, येशू त्यांच्या शिष्यांसोबत उभे होते, एंड उनके आंखों के सामने आणि त्यांच्या डोळ्यात देखत यीशु स्वर्ग में उठाया गया. आणि येशू प्रभूला स्वर्गात उचलण्यात आलं. Praise the Lord. हालेलुया. See, I think it is if you read 8 and 9, आणि प्रेषितांचे कृत्य Acts chapter 1, 8 and 9. प्रेषितांचे कृत्य 1, 8 आणि 9. 8 में ऐसा लिखा है, when the Holy Spirit will come upon you, you will receive power. आणि 8वं वचन मध्ये लिहिलंय, पवित्र आत्मा तुमच्यावर येईल आणि तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. 9वं वचन मी वाचतो, असे सांगितल्यानंतर ऐसे सांगितल्यानंतर त्यांच्या डोळ्यात देखत उनके आंखों के सामने तो वर घेतला गेला. Praise the Lord. हालेलुया.
हालेलुया हालेलुया. उनकी आंखों के सामने त्यांच्या डोळ्यासमोर सडनली यीशु स्वर्ग में उठाया गया अचानक येशूला स्वर्गात घेतण्यात एंड आलं. जैसा यीशु स्वर्ग में उठाया गया सबके सब डिसाइपल्स दंग रह गए खाली स्वर्ग की ओर देख रहे थे आणि मग सगळे शिष्य थक्का झाले आणि सगळे स्वर्गाकडे बघत होते काफी देर तक देख रहे थे आणि खूप वेळापर्यंत बघत होते. उतने देर में पीछे से कोई आया दो लोग उनकी पीठ पे थपथाए बोले क्या देख रहे हो आणि मग तिथून मागून कोणतरी आला पाठीला हात मारला. अरे काय बघता वरती? इसे अब भी यीशु स्वर्ग में चले अरे गए आता 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 येशू सच्ची वरती बोल रहे गेला. हम अरे मी लोग खरं मेरे बोलत आंखों आहे. के सामने डोळ्यासमोर यीशु स्वर्ग में चला गया येशू स्वर्गामध्ये गेलाय. और वो दो देवदूत ने कहा आणि त्या दोन देवदूताने क्या म्हटलं, यीशु ने ये नहीं कहा तुमसे येशूने हे नाही सांगितलं का? जैसा मैं जा रहा हूँ वैसा ही मैं वापस आने वाला हूँ जसा मी जाणार आहे तसाच मी परत येणार आहे. हालेलुया. हालेलुया. यीशु आने वाला है माझा येशू येणार आहे. माझा येशू येणार Praise the आहे. Lord. हालेलुया. Praise the Lord. Hallelujah. See my Jesus when he said it is finished जेव्हा येशू म्हणाला आता पूर्ण झालंय, एक काम बाकी रह गया एक काम बाकी होतं. वो क्या है ते काय होतं? यीशु का आना बाकी है येशूचं येणं बाकी आहे. Praise the Lord. Hallelujah. And see what it is written in 1 John chapter 3 verses 2 में लिखा है आणि 1 योहान 3:4 मध्ये लिहिले, उस दिन त्या दिवशी जब हर आंखें यीशु को आते हुए देखेंगे आणि प्रत्येक डोळा त्याला येताना पाहतील. when we will see Jesus जेव्हा आपण येशूला पाहू on that day त्या दिवशी we shall be like him. आपण त्याच्यासारखे होऊ. Praise the हालेलुया. Lord. Praise the Lord. हालेलुया. हो सकता आज अब आंसू बहाएंगे आज आपले अश्रू निघत हो असतील. सकता आज आपको तकलीफ है आज आपल्याला त्रास असतील. आज आपके जीवन में प्रॉब्लम है आज तुमच्या जीवनात समस्या आहे. लेकिन जब यीशु आएगा पण जेव्हा येशू येईल, और हम जब उसको देखेंगे जेव्हा आपण त्याला पाहू, हम उसकी तरह बन जाएंगे आपण त्याच्यासारखे बनून जाऊ. प्रेज द लॉर्ड Hallelujah. व्हाट इज द मीनिंग ऑफ दैट त्याचा अर्थ काय? ऐसा लिखा है बाइबल में बायबल मध्ये असं इन द लिहिलंय, ट्विंकलिंग ऑफ एन आई आणि एका क्षणामध्ये अपना पलक झपकते ही आणि पापणी लावण्याआधी हमारा ये जो शरीर है आपलं हे जे शरीर आहे, ये शरीर अचानक से बदल जाएगा आपलं हे शरीर अचानक और यीशु बदलेल. का शरीर जैसा बन जाएगा आणि मग येशूच्या शरीरासारखं और वो बनेल. शरीर जो है यीशु के साथ स्वर्ग में आणि मग ते शरीर येशू सोबत उचललं जाईल. प्रेज द लॉर्ड हालेलुया. हालेलुया हालेलुया. यू नो ये जब पॉल ये चीज सिखा रहा था जेव्हा संत पौल ही गोष्ट शिकवत तो होते कुछ लोग थे जो विश्वास नहीं किए आणि मग काही लोक विश्वास ठेवत नव्हते. they said how can this be आणि possible मग तो म्हणाले हे कसं घडेल. see if you read in Acts chapter 17 verses 32 आणि प्रेषितांची कृत्य 17:32 मध्ये जर वाचाल, when Paul was preaching the resurrection of Jesus आणि संत पौल येशूचं पुनरुत्थान शिकवत होता, some people mocked him and laughed him they said क्या मजाक कर रहा है ऐसा हो सकता है क्या आणि काही लोकांनी त्याची थट्टा केली, मस्करी केली. अरे असं कधी होतं का? few people believed काही थोड्याच लोकांनी कुछ विश्वास लोगों ने ठेवला, विश्वास किया थोड्या लोकांनी विश्वास लेकिन ठेवला, बहुत सारे लोग ने मजाक उड़ाया पण बऱ्याच लोकांनी थट्टा केली. उधर कुछ लोग थे बोले हमको मालूम नहीं है लेकिन आप जैसा टीचिंग देंगे तो हमें समझ में आएगा आणि तो ते म्हणाले "मग आम्हाला तर माहित नाही, पण तुम्ही शिकवाल तर आम्हाला समजेल." so there were people who could not believe पण about resurrection अशी लोक होती जे पुनरुत्थानावर विश्वास ठेवत नव्हती. if you read in 1 Corinthians chapter 15 आणि 1 करिंथ 15 जर वाचाल the तुम्ही, whole chapter if you read आणि पूर्ण धडा जर तुम्ही it वाचाल, speaks about the resurrection आणि येशूच्या पुनरुत्थानाविषयी सांगते. and Paul has very beautifully explained about the this new body that we will get आणि जे आपल्याला नवीन शरीर मिळणार आहे त्याविषयी पौलाने एकदम सुंदर and सांगितलंय. how he gave explanation मग त्यांनी कसं एक्सप्लेन can केलंय? you read verse 45 आपण 45व वचन वाचूया. 1 Corinthians chapter 15:45 1 करिंथ 15:45. त्याप्रमाणे असा शास्त्रलेख आहे की पहिला मनुष्य आदाम जिवंत प्राणी असा झाला, शेवटला आदाम जिवंत करणारा आत्मा असा झाला. praise the Lord हालेलुया. first Adam पहिला जो आदाम आहे and the last Adam आणि शेवटचा आदाम, praise the Lord the last Adam quickens the spirit आणि जो शेवटचा आदाम आहे तो आपल्या आत्म्याला जिवंत the करतो. first Adam that is the first Adam he is a living soul आणि मग पहिला आदाम आहे जिवंत प्राणी आहे, but Jesus is a life giving spirit पण येशू आहे जीवन देणारा आत्मा आहे. 26 verse says the last enemy that will be destroyed आणि मग 27 वचन म्हणतं जो शेवटचा शत्रू त्याचा नाश केला जाईल. देखिए मैं आपको बताना चाहता हूं मला तुम्हाला सांगू द्या, ध्यान से सुनिए काळजीपूर्वक ऐका. जब कभी भी किसके घर में अगर किसी का देहांत होता है आणि जर घरामध्ये समजा कुणाच्या मयत झालं, तो एक सवाल उठता है कि ऐसा एक प्रश्न उपस्थित होतो. कभी कभी तो छोटे छोटे बच्चे का देहांत हो जाता कधी कधी लहान मुलांचं मयत होतं.
और हमारे पास जवाब नहीं होता है कि why did this happen. आणि मग हे असं का झालं त्याचं उत्तर आपल्याकडे नसतं. I remember once I heard this story. मला आठवतंय की घटना मी ऐकली होती. A small boy lost his mother आणि एक छोटा मुलगा होता, त्याची आई वारली होती. and somebody came and told him, आणि कोणीतरी येऊन त्याला सांगितलं, Jesus took your mother away. आणि येशूने तुझ्या आईला घेऊन गेला. This boy was so angry. आणि हा मुलगा खूप रागावला. He said, Jesus, I need my mother. आणि तो म्हणाला, प्रभू येशू, मला माझी आई हवी Why आहे. did you take my mother? माझ्या आईला का घेऊन गेला? Why did you take my mother? माझ्या आईला का घेऊन I गेला? need my mother. मला माझी आई हवी आहे. I want my mother. माझी आई हवी आहे. But his mother didn't come back. पण त्याची आई परत नाही आली. This boy grew up with bitterness in his आणि heart. मग ह्या मुलगा वाढत गेला, पण मनामध्ये खूप कडवटपणा होता. He never went to church. आणि तो कधी चर्चला नाही गेला, Never believed in God. कधी देवावर विश्वास नाही He ठेवला, was angry with God. आणि देवासोबत रागावलेला. I will never worship this God. I will never go to church. आणि ह्या देवाची मी कधी आराधना करणार नाही, मी कधी चर्चला जाणार नाही. Why did Jesus take my mother when I needed her? येशूने मी लहान असताना माझ्या आईला का नेलं? Let me tell you, मला तुम्हाला सांगू द्या, whenever somebody dies, जेव्हा केव्हा कोणी मरतं, Bible says death is an enemy. आणि बायबल सांगतं जे मरण आहे तो शत्रू आहे. Death, God is not the author of death. आणि मरणाचा परमेश्वर लेखक नाही, किंवा मरण परमेश्वराने बाइबल में बनवलं लिखा नाही. है चोर आता है चोरी करने के लिए, लेकिन यीशु बोलता है मैं आया हूँ जीवन देने के लिए. बायबल मध्ये लिहिले चोर येतो चोरी करायला, पण येशू म्हणतो मी आलोय जीवन द्यायला. यीशु मौत का राजा नहीं है. आणि येशू मरणाचा राजा नाहीये. मौत जो है मनुष्य का पाप का परिणाम. रिजल्ट. आणि- परिणाम. आणि पापाचा परिणाम आहे मरण. डेथ इज द रिजल्ट ऑफ सिन. आणि पापाचा परिणाम मरण आहे. लेकिन यीशु कह रहा है पण येशू इथे म्हणतो, जब मैं वापस आऊंगा जेव्हा मी परत येईन, मैं तुम्हारा शरीर को बदल दूंगा. मी तुमच्या शरीराला और बदलेन. उस दिन आणि त्या दिवशी अंदर ना कोई बीमारी रहेगा, ना डायबिटीज रहेगा, ना क्रिपल्ड रहोगे, कुछ भी नहीं रहेगा. तुम्हारा शरीर मेरे जैसा बन जाएगा. आणि मग ते जेव्हा नवीन शरीर मिळेल, नाही तुम्हाला डायबिटीज असेल, नाही तुम्ही पांगळे असाल, नाही तुम्ही आंधळे असाल, माझं जसं शरीर आहे तसंच तुमचं शरीर Praise the Lord. होईल. हालेलुया. Praise the Lord. Hallelujah. यीशु आने वाला है. येशू येणार आहे. हमारा जीवन को बदल देगा. आपलं जीवन पूर्ण बदलून टाकेल. Amen. हालेलुया. I would like to close over here. चला इथे थांबूया.